तीच म्हणून जी आमची सायकल आहे जे शैलेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आलेली आहे ती मात्र इथे सायकल आणली गेली आहे। आमचे सन्माननीय अचल शिंदे साहेब यांच्या वतीनं ही स्क्रीन आणि सामन्याला होईल सुरुवात। कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया प्रशांत माळी सर यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी। धन्यवाद। डीजेला विनंती आहे दुसरा माईक असेल तर आपण जॉईन करावा, कारण आता एकाला दोन आलेले आहेत त्याच्यामुळे बाजू आता मजबूत होईल, परंतु खेळामध्ये बाजू कोणाची मजबूत होईल ऐकूया प्रशांतजी माळी साहेब यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद अमित बाजीचा एक खरोखर फार सुंदर कालपासून आवाज ऐकलेला आहे। त्यांची समालोचन करण्याची टॅग म्हणजे कॉमेडी मध्ये समालोचन करणं आणि पूर्ण सामना गरम करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे। सामना आहे धाकटी जुई विरुद्ध नवजीवन मुलेखंड। नवजीवन मुलेखंड हा एक नावाजलेला संघ, तसा धाकटी जुई संघ सुद्धा भरपूर नावाजलेला संघ आहे। गोलंदाज आहेत फलंदाजीसाठी आलेले आहेत रोहित आणि सनी आलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत हर्षल। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे विकेट कीपर, फर्स्ट स्लिप, गली, पॉइंट, कव्हर, लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन आणि स्क्वेअर लेग। या सामन्याचे पंच आहेत सुरेश म्हात्रे एमसीए पंच आहेत आणि आमचे मित्र नवघरचे भारत भोईर हे पंचांची कामगिरी करणार आहेत। आज मला समालोचन करण्याची संधी दिलेली आहे श्री गणेश कृपा बाले ऑर्गनायझर ने। राइटा मोर द विकेट, चेंडू आखूड टप्प्याचा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या उंच तटवलेला आणि हा फार सुंदर चौकार। आज डीजे मास्टर आलेले आहेत त्याच्यामुळं आज रंगत येणार आहे या सामन्यांची आणि फार सुंदर ध्वनी ऐकवलेली आहे डीजे मास्टरने। पहिल्या चेंडूवर अखूड टप्प्याचा चेंडू होता, रोहित बॅकफुटला गेले आणि कव्हरवरून एक फार सुंदर चौकार पाहायला मिळाला। अखूड टप्प्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे रोहितने। राइट मोर द विकेट, अखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट शॉट मारण्याचा प्रयत्न होता, जसे विश्वनाथ गुंडप्पा विश्वनाथ कट शॉट करायचे परंतु ते शक्य झालं नाही आणि निर्धाव चेंडू। दोन चेंडू टाकलेले आहेत, दोन चेंडू मध्ये 4 धावा, 0 गडी बाद। राइट मोर द विकेट, चेंडू पुन्हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि पंच सुरेश म्हात्रे सरांनी वाईड दर्शवलेला आहे। धावसंख्या झालेली 5, दोन चेंडू मध्ये धावसंख्या झालेली आहे 5। धाकटी जुई संघामध्ये खरोखरच चांगले फलंदाज आहेत। मी गेली काही वर्ष त्यांची पूर्ण टीम पाहिलेली आहे, फारच सुंदर टीम आहे, यंग टीम आहे। राइट मोर द विकेट, चेंडू ओरपी चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आणि लॉंग ऑफच्या उंचावरून षटकार। त्यांच्याकडून राइट मोवा पुन्हा ओरपी चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि मिड विकेटच्या उंचावरून एक खणखणीत उंच षटकार।
डीजेनी फार सुंदर सुमधुर गाणं ऐकवलेलं आहे. या विकेटवर भुसा असल्या कारणाने जे जे चेंडू तुमचे ओव्हरपिच पडतील ते सीमेच्या बाहेरच जातील. खरोखर फारच सुंदर फलंदाजी पाहायला मिळत आहे. ते रोहित पाटील यांनी पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार. धाव संख्या झालेली आहे 17. 4 चेंडूमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. फारच सुंदर फलंदाजी पाहायला मिळत आहे. हर्षल यांची गोलंदाजी पूर्ण फोडून काढलेली आहे. हर्षद पेट्रोल पंपाच्या बाजूने रोहित यांना पुन्हा ओव्हरपिच चेंडू व्यवस्थित मारता आला नाही. चेंडू स्लो आला, झेल उडालेला आहे आणि झेल टिपतात का पाहूया. आणि एक अति सोपा झेल, कॉलिंग नसल्या कारणाने झेल सुटलेला आहे. आम्ही जेव्हा नवोदित खेळाडूंना शिकवत असतो तेव्हा हीच गोष्ट शिकवत असतो की तुम्ही कॉलिंग करा, कॉल करा. कधी कधी आपली टक्कर लागते आणि अपघात घडतात. ते यावेळेस दोघांचा पण कॉलिंग व्यवस्थित नव्हता. यस बोलायला पाहिजे होता कोणीतरी आणि एक सोपं झेल सुटलेला आहे. जीवनदान मिळालेला आहे तो रोहित यांना. धाव संख्या झालेली 18. 5 चेंडू मध्ये हर्षल यांनी 18 धावा दिलेल्या आहेत. आणि फलंदाज आहेत सनी, हे प्रथमच स्ट्राईक घेत आहेत. अकुटप्प्याचा चेंडू कव्हरच्या उंच मारलेला आहे आणि आज फार सुंदर चौकार. पहिल्या षटकामध्ये पूर्ण कत्तल केली. जसा गोलंदाजीसाठी आला आदर्श, अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा लेफ्ट आर्म गोलंदाज, दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची क्षमता असलेला गोलंदाज आणि शैली फार सुंदर आहे. गोलंदाजी शैली फारच सुंदर आहे. तो पाहूया रोहितला कशी गोलंदाजी करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. शॉट थर्ड मॅन, गली, पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने मारलेला आहे, स्क्वेअर लेगच्या उंच आणि फार सुंदर झेल टिपलेला आहे. अशा तऱ्हेने रोहितची खेळी संपली. ते नेहमीच विद्यार्थ्यांना घडवत असतात. खरोखरच पहिल्या चेंडूवर आदेशाने आदर्शाने रोहित यांची विकेट घेतलेली आहे. धाकटी जुई 22 धावा, 1 गडी बाद. फलंदाज आहेत रोहित शशिकांत घरत. आदर्श लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. फुलटॉस चेंडू होता परंतु खरोखरच पायांची हालचाल झाली नाही, फुटवर्क झाला नाही, त्यामुळे चेंडू हा थोडा स्लोअर वन होता, जज करता आला नाही. आताच अमित म्हात्रे म्हणत होते काय टेनिसचे फलंदाज हे चेंडू बघतात आणि लेदरचे फलंदाज हे ऍक्शन ग्रिप बघतात. लेफ्ट आर्म ओव्हर, जरा बोट फिरवली, चेंडू लेग स्पिन केला चेंडू आणि निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत त्या रोहित एस साठी.
फारच सुंदर गोलंदाजी आदर्शने तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत, एक गडी बाद केलेला आहे. लेफ्ट आर्म हवा, चेंडूची बॅटची कडा घेतलेली आहे, कव्हर आणि डीप कव्हर मध्ये झेल होतं का पाहूया. एक धाव तर घेतलेली आहे, दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे, पाहूया तिसरी धाव. चांगली फेकी झालेली आहे, 2 धावेवर समाधान मानलंय ते रोहित एसने आणि आपलं स्वतःचं खातं उघडलंय आणि धाव संख्या झालेली आहे 24. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेल्या त्या आदर्शाने. अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर, चेंडू ओव्हर पिच, चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आणि हा लॉंग ऑफच्या वरून षटकार. धावसंख्या झाली आहे 30. फारच सुंदर फलंदाजी. स्लोअर वन चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिप मध्ये गेलेला आहे, चांगले क्षेत्ररक्षण आणि षटक संपलेलं आहे. या षटकामध्ये धावा दिलेल्या आहे 8 धावा, एक गडी बाद केलेले तो आदर्शाने. फार सुंदर गोलंदाजी. सुरुवातीचे 4 चेंडू तर फारच सुंदर टाकले होते, त्यानंतर त्याला एक चौकार आणि षटकार बसला. धावसंख्या झालेली आहे 30 धावा. गणेश कृपा बालई संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी लाईन मध्ये राहायचं आहे. आपली स्पर्धा आहे, इथे स्टेजवर कोणीही बसायचं नाहीये. लास्ट वॉर्निंग, जे खेळाडू आहेत त्यांनी लाईन मध्ये राहायचं आहे. जे खेळाडू आहेत, नियमित तुम्ही टीम मध्ये खेळता, आपल्या संघासाठी तुमचं योगदान महत्वाचं आहे. हर्षल गावण अंडर 19 मधून त्यांनी रायगड साठी प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू. सुरुवातीला हा फेकी बॉलर होता, माझ्याकडे शिकायला होता, परंतु मेहनत करून हा गोलंदाज 1 नंबर गोलंदाज झाला. म्हणजे पूर्ण उरण तालुक्याच्या स्पर्धेमध्ये हा मेन बॉलर झाला. मेहनत पाहिजे तरच तुम्ही चांगले खेळाडू होऊ शकता. हर्षल लेफ्ट आर्म राऊंड विकेट, गोलंदाजी करतील. सनियाना संघाकडून तिसरा षटक. चेंडू कव्हर ड्राइव्ह केलाय कॉपी बुक स्टाईल मध्ये, फारच सुंदर चौकार. खरोखरच रोहित शर्मा असेल किंवा विराट कोहली यांची आठवण करून दिली फार सुंदर कॉपी बुक स्टाईल मध्ये. आणि वेंगसरकर खणखणीत कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर, हर्षल लेफ्ट आर्म राऊंड, हर्षल गावने बोट फिरवली, चेंडूचा वेग कमी केला आणि निर्धाव चेंडू. एक अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू हर्षल गावण अंडर 14 चा कर्णधार होता, विकेट कीपर, बेस्ट विकेट कीपर होता आणि तेव्हा गोलंदाजी नव्हता करत, परंतु जेव्हा गोलंदाजी करायला लागला तेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी करू लागला. लेफ्ट आर्म ओव्हर, बॅट ओव्हर पिच होता, चेंडू लॉंग ऑफच्या उंच आणि हा षटकार. लेफ्ट आर्म राऊंड, हर्षल गावण, सनियाना अको टप्प्याचा चेंडू कट शॉट मारलेला आहे. विश्वनाथ गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून गेले आणि फार सुंदर चौकार.
मी कॉमेंट्रीला आलो आणि डीजे मास्टर सुद्धा बदलून आलाय. त्याने आज फारच सुमधुर गाणी ऐकवलेली आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट हर्षल गावण सनियाना. चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. अमित म्हात्रेंच्या मते बुंदा टाकला होता आणि धाव संख्या झालेला आहे 45. 45 धावा, एक गडी बाद. धाकटी जुई एक चेंडू अजून बाकी आहे. धाकटी जुई फार चांगला संघ आहे. लेफ्ट आर्म राऊंड हर्षल गावण. चेंडू मिड विकेट इथे मारले. एक धाव तर घेतलेले पाहूया. दुसरी धाव एकच धावेवर समाधान मानलंय ते रोहित एस ने आणि हे षटक संपलंय. पाणी घेऊन जायचं आहे. 12व्या खेळाडूने तिसरं षटक संपायच्या अगोदर तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर उभे राहायचं आहे आणि त्वरित पाणी घेऊन जायचं आहे. कारण का या उन्हामध्ये पाणी महत्वाचं आहे. जर तुमची पाण्याची लेवल खाली गेली तर डिहायड्रेशन होईल आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल. तर प्रत्येक खेळाडूने पाणी पिणे आहे. मीठ पाणी, साखर मीठ पाणी किंवा ग्लुकोज पावडर हे चालू ठेवण्या. कारण का मी अनेक ठिकाणी जेव्हा एम्पायरिंगला जातो तेव्हा तरुण पिढीमध्ये पायांना गोळ्या येतात सर, असं प्रॉब्लेम होतोय, बाटे येतात. त्याचं मुख्य कारण आहे तुम्ही पाणी कमी पिता. तर तुम्ही पाणी भरपूर प्या. मी जेव्हा ग्राउंडवर असतो तेव्हा थोडं थोडं पाणी पित असतो. दिवसभर जरी एम्पायरिंग करताना एक लक्षात ठेवा, आपल्या बॉडीतलं पाणी कमी झालं का प्रॉब्लेम होणार. 3 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 46. म्हणजे 15च्या सरासरीने धाकटी जुई संघ फलंदाजी करत आहे. 15.33. आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत गुड्डू. हे आताच मागच्या काही एक्झाम मध्ये गुणलेखकाची परीक्षा पास झालेले आहेत आणि ते ऑनलाईन सुद्धा स्कोरिंग फार सुंदर करतात. आणि यामध्ये करिअर आहे. जे नवोदित आहे त्यांनी पंचांच्या किंवा स्कोरिंग कॉमेंट्री याच्यामध्ये तुमचं करिअर घडू शकतात. आदर्श गोलंदाजी करतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रोहित यांना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू टाकला होता. बोट फिरवली आणि निर्धाव चेंडू. अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा गोलंदाज बॅट्समनला रीड करतोय. हेच खरं गोलंदाजाचं प्रमुख कारण आहे. बॅट्समन रीड करता आलं पाहिजे तुम्हाला. लेफ्ट आर्म ओव्हर. रोहिणी त्यांना पुन्हा चेंडूची बोट फिरवली परंतु चेंडू जास्त फिरला आणि जास्त फिरल्या कारणाने चेंडू वाईड दर्शवलेला आहे. सुरेश म्हात्रे सरांनी. धाव संख्या झालेली आहे 47. 47. लॉस ऑफ 1 विकेट. धाकटी जुई. आदर्श पेट्रोल पंपाच्या बाजूने गोलंदाजी करतील. रोहित यांना लेफ्ट आर्म ओव्हर. पुन्हा स्लोअर वन चेंडू. बॅटची कडा घेतल्या. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू झेल टिपतात का पाहूया. आणि फार सुंदर झेल हर्षल गावण याने टिपलेला आहे. जुई संघाचे 2 गडी बाद झालेले आहेत. रोहित एस ने 9 धावा केलेल्या आहेत 8 चेंडू मध्ये आणि त्याच्यामध्ये 1 षटकार मारलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 47. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि दोन्ही गडी बाद केलेले आहेत ते आदर्शाने. जे 2 गडी बाद धाकटी जुईचे झालेले आहेत ते दोन्ही गडी आदर्शने बाद केले. चांगला गोलंदाज आहेत आणि फलंदाजीसाठी आलेला आहे प्रणव. आदर्श लेफ्ट आर्म गोलंदाजी करतील. प्रणव यांना आपल्या संघाकडून
चौथं षटक आणि चौथा चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर पेट्रोल पंपाच्या बाजूने. स्लोअर वन चेंडू, बॅटची कडा घेतलेली आहे आणि फलंदाज बाद. गाणी गायकाने गायलेली आहेत आणि रायटरने लिहिलेली आहेत. फार सुंदर गाणी गायलेली आहेत. धावसंख्या झाली आहे 47, लॉस ऑफ 3 विकेट्स. धाकटी जोई आदर्श या षटकामध्ये 2 गडी बाद केलेले आहे. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव देऊन 2 गडी बाद केलेले आणि आता हॅट्रिकची संधी, नामी संधी आलेली आहे ती आदर्श आहे. आणि अंकेश आलेले आहेत. स्ट्राइकला अंकेश आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर पेट्रोल पंपाच्या बाजूने आदर्श गोलंदाजी करतील. चेंडू स्लोअर वन टाकला, आडव्या बॅटने जा पाणी घेऊन जा लवकर पाणी घेऊन जा.
गोलंदाज आहेत धीरज, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, चांगली शैली आहे, बॉल फिरवण्याची क्षमता आहे. फलंदाज आहेत लेफ्ट आर्म ओव्हर, चेंडू बॅटची कडा घेऊन गेलेला आहे, पॉइंट येते, एक धाव तर घेतलेले आहे, 2 धावा घेतलेल्या आहेत, 2 धावेवर समाधान मानले ते योगेशाने आपल्या स्वतःचं खातं उघडलेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे 50. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धाव संख्या झालेली आहे 50. धाकटी जुई संघाच्या 3 गडी बाद. माननीय परशुराम भोईर साहेब यांनी स्टेजवर यायचे आहे. चेंडू समोरून फिरलेला आहे आणि फार सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या, दुसऱ्या चेंडू निर्धाव. धाव संख्या झाल्या 50. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फ्लाइट केलेला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि वाईड दर्शवलेला आहे. शिक्षक सेना नेते नरेश मोकाशी सर, रिव्ह्यू नाही आहे. एम्पायर डिसिजन, ऑन फील्ड डिसिजन फायनल. हिट विकेट, जरा बघ रे, हिट विकेट चेक कर. शक्यतो ऑनफील्ड डिसिजन घ्या. इथे लाईव्ह वर व्यवस्थित दिसत नाही आहे, तो ऑनफील्ड डिसिजन तुम्ही ते दोन्ही पंचांनी निर्णय घ्यायचा आहे आणि रिव्ह्यू घेऊ नका. एकच वाईड चेंडू होता. धाव संख्या झालेली आहे 2, कारण का एक वाईड आणि एक धाव काढली. शिक्षण संस्थेचे, शिक्षण सेनेचे जिल्हा अध्यक्ष नरेश मोकाशी सर, नरेश मोकाजी गुरुजी यांचा श्री गणेश कृपा बाले या संघाकडून भारत पटेल यांच्या हस्ते 2 धावा दिले रे, 1 वाईड आणि 1 रन. लेफ्ट आर्म ओव्हर, चेंडू बॅटची कडा घेऊन गेलेले, 1 धाव तर घेतलेली आहे. एकाच धावेवर समाधान मानले ते सनियाने. धाव संख्या झालेली आहे 53. फारच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत आहे धीरज यांच्याकडून. धीरजाने एकूण 4 चेंडू टाकला, 1 चेंडू त्याच्यामध्ये वाईट टाकला होता. पुन्हा बायच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झालेली आहे 54. फारच सुंदर गोलंदाजी. धाकटी जुई संघाने सुरुवातीला फारच सुंदर फलंदाजी केली होती आणि प्रेशर आणला होता नवजोन संघावर, परंतु त्यानंतर आदर्श आणि धीरज यांनी फार सुंदर गोलंदाजी केली आणि खरोखरच थोडा कंट्रोल मध्ये आणलेली धाव संख्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सनियाना. चेंडू टप्प्याचा चेंडू कव्हर मध्ये मारलेला आहे आणि हा फार सुंदर चौकार.
लेफ्ट आर्म ओव्हर. चेंडू ओरपी चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि पंच भारत ही लेग बाय दाखवलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 59 59. फारच सुंदर फलंदाजी धाकटीजी संघाकडून मिळालेली आहे आणि 59 आणि 60 धावांचं एक फार मोठं टार्गेट दिलेलं आहे नवजीवन संघाला. यानंतर ऐकणार एक सुमधुर गीत. आणि 24 धावांचं योगदान दिलं. रोहित एस यांनी 9 धावांचं योगदान दिलं. प्रणव हे शून्यावर बाद झाले. अंकेश हे रिटायर आउट झाले आणि योगेश यांनी 2 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या एकूण झालेली आहे 60 आणि गोलंदाजीमध्ये हर्षल एम ने 22 धावा दिल्या. आदर्श यांनी 2 षटकामध्ये 10 धावा देऊन 3 गडी बाद केले. हर्षल गावन यांनी 16 धावा दिल्या आणि धीरज याने 11 धावा दिल्या. नाही, रिटायर आउट झालाय खेळाडू, त्यामुळं 12 खेळाडू होते आणि 12वा खेळाडू क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेलेला आहे. यानंतर हिंदीमध्ये ज्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवजोत सिंग सिद्धूंचे चेले अमितजी म्हात्रे फ्रॉम जोए यांच्या सुमधुर आवाजात समालोचन ऐकणार आहेत. हॅलो, शुक्रिया प्रशांत जी माली साहब, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. क्रिकेट की जानकारी उनके पास, वो जायजा, उन्होंने अच्छा क्रिकेट खेला हुआ है, उन्होंने सब कुछ बताया, सभी को मंत्रमुग्ध किया. लेकिन इस उत्तरार्ध के लिए उन्होंने कमेंट्री की जिम्मेदारी मेरे ऊपर सौंप दी है, तो उनका मैं स्वागत कर रहा हूं और आपको लेके चलता हूं इस मैच का सीधा विवरण हिंदी में अमित जी मात्रे आपके सेवा के लिए हाजिर, बंद हाजिर है. जीतने के लिए 60 का टारगेट रखा है नौजवान मुलेकन टीम के सामने.
प्रणय और पिंटू मैदान के अंदर आ चुके हैं, लेकिन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए धाकटुजी टीम के हमारे धाकटुजी बोले तो हमारे बंटी भाई, जिनकी अभी अभी नाइट टूर्नामेंट आने वाली है, जिनका आप जरूर आनंद ले सकते हैं। उनके भाई राहुल भाई, हमारे संयम गरत कमेंटेटर मराठी के हमारे निशिकांत जी, एक अच्छे बॉडी बिल्डर और अच्छे कमेंटेटर भी है, उनका सभी का हार्दिक स्वागत। फुल टॉस बॉल, पनिशमेंट मिलेगी, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन दीजिए। आता मात्र थोडा बदल झालाय। पूर्वी बहिणी काही भावासाठी करायच्या, आताही बहिणी त्याच म्हणतात की तुम्ही सुखी राहा, आम्हाला हिस्सा नको। सहीच्या टायमाला बात वेगळी, आलाय चौकार, रिवर्स स्वीप परफेक्ट अटेंड किया है, 4 रन के लिए। बालई गणेश कृपा बालई संघाचे सर्व सदस्य, त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं व्हॉलंटियरचं काम करता। आजचा शेवटचा दिवस आहे, स्टेजवर कोणी बसण्याचा प्रयत्न करू नका, आजचा शेवटचा दिवस आहे। भैरवी आहे, काळ्याचा कीर्तन आहे, प्रसाद सर्वांना भेटेल, फक्त काम करा। मुलेकन टीम का स्कोर है 8 के घर में। 10 फीट की इतनी बड़ी ट्रॉफी, ये जानदार शानदार बालई ट्रॉफी का आयोजन 7वां साल, कड़ाकेदार नियोजन, 24 कैरेट का असली सोने का आयोजन है गुड्डू। इनकी अगली बॉल शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन दिशा से भटके अंपायर इस बार देखा जाए महात्रे जी ने कह दिया गेंद खराब है। यस हमारे भरत भोईर साहब इस बार स्केलिंग अंपायर की भूमिका। रोहित गरत की अगली बॉल उड़ाया, जाएगी 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 जाएगी, पेट्रोल पंप के ऊपर कहने के लिए हिम्मत है तो हमारे साहब के स्कूटी में पूरा पेट्रोल डालो। मान सम्मान का आयोजन है, ये देखिए क्रॉस बैट से खेला और आउट, लेग बिफोर विकेट के सामने अंपायर, यहां देखा जाए सुरेश बात्रे एमसी अंपायर सहमत हो गए, उंगली आसमान में खड़ी। इसके साथ पहला झटका नौजवान मुलेकन टीम को, वापस आ रहे प्रणय 14 रन मारा के और 100 इस बार 15 पे पहला विकेट गिरता हुआ दीजिए। क्या करेंगे किसी को कुछ पता नहीं, लेकिन विकेट मिला नए बल्लेबाज शुभम। अभी क्रिकेट का क्रेज अलग हो चुका है, पहले क्रिकेट में सफेद कपड़ा चलता था, अब रंगीन कपड़े आ रहे। 1992 के विश्व कप में रंगीन कपड़े आए थे माली साहब, और स्केरी कैपर जो थे उन्होंने ये सब कुछ आयोजन किया था। कट किया गेंद को, गली से निकाल दिया गेंद को, डीप टर्नमैन सीमा रेखा के बाहर जाएगी बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार 4। में से कहते हैं शॉट ऑफ लेंथ, हुक किया और चली गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी। नंबर 6 ठोक दीजिए, ठोक ठोक ठोक।
माली साहब, गुंडप्पा विश्वनाथ साहब जी स्क्वायर कट के लिए जब फेमस हुए, इसका कारण जब उन्होंने शुरू में क्रिकेट शुरुआत की थी ना, तो उनके वजनदार शॉट नहीं आते थे, तो उन्हें नवाब पतौड़ी साहब ने सूचना दी और उन्होंने कह दिया कि तुम्हारे पास तुम फिटनेस जिम करते हैं क्या? तो उन्होंने कह दिया मैं नहीं करता हूँ। तो उन्होंने उन्हें सूचित किया कि 2 बाल्टी है, उसको 20 बार उठाओ और उसके बाद वो हाथ फौला जैसे बन चुके, और उसके बाद वो स्क्वायर कट और लेट कट किया तो समझे उसे हाथ अंदर डालने किसी की हिम्मत नहीं होती थी। इतना कड़क शॉट गुंडप्पा विश्वनाथ। सुनील गावस्कर साहब जी के वैसे तो वो जीजू है, रिश्ता है उनका। और जीतने के लिए 24 बॉल में रन चाहिए, हमारे गुड्डू बता रहे हैं 35-35। थोड़ा सा चेहरा फट चुका है, रात में थोड़ी क्या नाइट की है? नहीं अच्छा अच्छा, तो ठीक है, सिंसियर है, लेकिन अंदर देखा ना मोबाइल के अंदर जादू क्या है, चक्कर आएगा, स्कोर पहुंच जाए। इस बार 25-25। पहले ओवर में 1996 के वर्ल्ड कप की याद वकार यूनिस की ऐसी धुलाई की थी अजय जडेजा साहब जी ने। अनिल जी कुंबले और अजय जडेजा ने आक्रमण किया था, वकार यूनिस की बोलती बंद की थी। ये देखिए बैट के ऊपर दिशा दी गेंद को बैक पर स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर दंदनाता हुआ चौवा, धाकती वाले क्या कर रहे हैं? पोचते 29। और इस बार पकड़ना चाहिए था, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर एक और स्कोर आगे 30। और व्हाट अ शॉट, एक बार ड्राइव जरूर किया है, लेकिन शॉट एक्स्ट्रा करके गेंद को फील्ड किया। स्कोर आगे 31-31। तो नक्कीच 16-17-18-19 चिमरा देवी बीट्स धाकटी आयोजित केलं विनोद गरज प्रतिदर्शक 2024 16-17-18-19 2024 मध्ये आपण नक्कीच आयोजन बघू शकता। आमचे आयोजक बंटी घरात प्रथम 32 संघांना प्रवेश दिला जाईल। प्रवेश फी 50 प्रवेश फी असेल टुर्नामेंटची 7,500 रुपये, प्रथम क्रमांक 50, द्वितीय 25, तृतीय 12,500 आणि चतुर्थ क्रमांक 12,500। मालिकावीर गाडी आहे। नक्कीच आपण आयोजक बंटी घरत यांच्या टुर्नामेंटचा आनंद घ्यावा। हवा में जरूर गेंद और ड्रॉप कैच और गेंद सीमा रेखा के बाहर 4 है। What a shot! What a shot! It's a going, hits the rocket. That is a huge, mighty sixer. तर आशिष अब्दुल पाटील उरण समाचार यांच्या वतीनं या टुर्नामेंट साठी बरोबर 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे मंडळाबारी। 6 के साथ स्कोर 41, छक्का लगाया बल्लेबाज पिंटू पहुंचे 15 पे, शुभम केरे 11 पे, जीतने के लिए 18 बॉल 19। तर कैलासवासी अब्दुल पाटील साहेब यांचं जे कोरोनाच्या पिरियड मध्ये आम्हाला सोडून गेले, परंतु
उरण समाचारचे ते संपादक होते आणि त्यांचं बाले चषकामध्ये आणि बाले ट्रॉफीसाठी खूप मोठं योगदान असायचं. नक्की त्याला भावपूर्ण आपण आदरांजली देऊया. त्यांची आठवण आज मात्र माली साहेबांच्या माध्यमातून झाली. पकड़ो कैच लेकिन फील्डर मौजूद नहीं है. एक सिंगल दूसरे के लिए पलट चुके, इसे कहता है रन चुराना. ये ओवर थ्रो और ये 3 हो सकता है और ये खतरा खतरा हुआ और तीसरा रन आत्मघाती साबित हुआ. 2 के साथ स्कोर पहुंचा है 43-43. हुआ 3 दिन में उससे एक लड़की ने कह दिया था तू मुझे पसंद नहीं, आज कह दिया तू मुझे पसंद नहीं. नए बल्लेबाज जा रहे धीरज. गुड बैटिंग पिंटू. 15 रनों की पारी खत्म हो गई है. अरे हम तो बहुत ज्योतिषी. स्कोर 43. तो जीतने के लिए रन चाहिए. सत्रह रनों की जरूरत है आने वाले लगता है 17 बॉल में. यस 17 किसको मिलेगा खतरा. ये गेंद देखिए सिंगल चुराया धाकटूजी वाले. बाई के रूप में अतिरिक्त रन आए. थोड़ी सी गेंद की जो इस बार ये बॉल आउटसाइड ऑप्टम रखी थी, बैट्समैन ने खेलने का प्रयास किया था, उससे लगा गेंद इस बार देखा लाइन से बाहर होगी, लेकिन बाई के रूप में तो 1 रन मिले और स्कोर आगे जा चुका है 44. स्कोरर को दीजिए और फंस गया शॉट. जोरदार हिट करने गए थे लेकिन कोई फील्डर मौजूद नहीं. एक सिंगल और सिंगल के साथ स्कोर 45-45. जीतने के लिए 15 रनों की जरूरत है आने वाले 15 बॉल में. मुकाबला कोई भी जीत सकता है लेकिन मुकाबला जीतने वाली टीम जो होगी उसके साथ मुकाबला होगा एचदेव तांडा. मुकाबला होगा 3 ओवर का. कप्तान ध्यान में रखिए. नेक्स्ट मैच ये लॉब किया है, ये जाएगी किली किली चंपा. खुश हुई रंबा. देखो पहले लंबा सिक्का. शॉर्ट ऑफ लेन की गेंद इस बार हुक किया और गेंद बाउंड्री पार और इसी के साथ लगभग देखा है 4 के साथ स्कोर आगे जाता है. मेहमानों का भी स्वागत. बाउंड्री के साथ 4 के साथ स्कोर 59. जीतने के लिए 1 रन चाहिए नौजवान मुलेखन टीम को. जंगलात राहून वाघाशी आणि माझ्याशी वाद चालत नाही आहे. 1 रन दोनों टीमों का स्कोर लेवल. यस स्लोग हिट
और देखिए रोहित शर्मा के याद फुल टॉस बॉल को पनिशमेंट 6 रन के लिए मैच को जीता। नौजवान मुलेखन टीम ने परास्त कर दिया है डॉक्टरजी टीम को। हार्ड लक डॉक्टरजी टीम और वेल डन नौजवान मुलेखन टीम। मुकाबला नेक्स्ट है एशिदेव दांडा बनाम नौजवान मुलेखन। तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते तो म्हणजे ज्याने 2 षटकं फेकली घेतली आणि 10 रन देऊन 3 विकेट घेतल्या तो मात्र नौजवान मुलेखन संघाचा गोलंदाज ठरते। त्याचं नाव आहे